फडणवीसांनी सांगितलं सोलापुरात दंगली लावा. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय असं खासदार प्रणिती शिंदेंनी म्हटलेलं आहे. काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केलाय. लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या पिलावालांचा सोलापुरात दंगली घडवण्याचा प्लॅन होता असं देखील प्रणिती शिंदेंनी यावेळी म्हटलेलं आहे. ही मोठी बातमी आत्ताच्या क्षणाची आपण पाहतोय. फडणवीस की आणि त्यांची सगळी पिलावर आपल्या सोलापुरात आलेली सांगितलेलं दंगली लावा म्हणून दंगल लावणार ते 2 दिवस आधी सोलापुरात लाच वाटायला पाहिजे. रक्तावर राजकारण करतात लोक. आज मी ठरवले का नाही बोलणार. जर आपल्या इकडे लावल्या 4 हुतात्म्यांच्या शहरामध्ये गावामध्ये जिल्ह्यामध्ये येऊन आपल्यामध्ये भांडण आणि दंगल लावणार होते लोक. त्यांच्या कानात सांगितलं गेलेलं आणि मी नाही तुम्हाला उदाहरण आहे तुमच्या समोर. पोलिसच्या दिवशी काय झालं, वोटिंगच्या दिवशी काय झालं, काय म्हणाले लोक. शेवटी सीपीने त्याला सांगितलं जा बाहेर, कारण नाहीतर मला उमेदवाराला FIR लॉन्च करावं लागेल. हे ऑन रेकॉर्ड आहे. तर या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी अभिषेक. काय म्हणालात प्रणिती शिंदे? निश्चितच आज दक्षिण सोलापूर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या वतीने मेळावा आयोजित करण्यात आला होता आणि या मेळाव्यामध्ये खासदार प्रणिती शिंदे या बोलत होत्या. त्यावेळी त्यांनी उघड देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या अन्य नेत्यांवर हे आरोप केलेले आहेत. देवेंद्र फडणवीसांना ही सोलापुरात दंगल घडवायची होती, आपली हार ही लोकसभेची त्या ठिकाणी दिसत होती असा आरोप देखील प्रणिती शिंदेंनी केलेला आहे. या वक्तव्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडालेली आहे. फडणवीसांनी सांगितलं होतं असं त्यांनी थेट आरोप केलेला अभिषेक यावेळी. निश्चितच त्या ठिकाणी त्यांनी आरोप केलेला आहे. जे स्थानिक नेते असतील किंवा भाजपाचे अन्य नेते असतील त्यांना फडणवीसांनी सोलापुरात दंगल घडवावी अशा पद्धतीचे आदेश दिल्याचे देखील प्रणिती शिंदे यांनी यावेळी म्हटलेलं आहे. निश्चितच अभिषेक, आणखी काय काय प्रणिती शिंदेंनी म्हटलंय? निश्चितच जेव्हा लोकसभा निवडणूक होती मतदानाच्या दिवशी काही पोलिंग बूथवर काहीसा गोंधळ पाहायला मिळाला. ते देखील घडवण्याचा प्रयत्न केला. याच पद्धतीनं भाजपच्या हातून निवडणूक पूर्ण गेलेली होती अशा पद्धतीची माहिती ही देवेंद्र फडणवीसांकडे होती आणि त्यामुळे भाजपाचा हा सगळा खटाटोप चाललेला होता आणि भाजपला काही पण करून 2 समाजामध्ये तेढ हा निर्माण करायचा होता आणि निवडणूक आपल्याकडे वळवायची होती. हा एकमेव पर्याय शिल्लक असल्याचं यावेळी सांगण्यात आलेलं आहे. अभिषेक, प्रणिती शिंदेंनी म्हटलंय फडणवीस आणि त्यांच्या पिळावालांचा सोलापुरात दंगली घडवण्याचा प्लॅन होता. प्रणिती शिंदेंचा त्यांच्या कुठल्या स्थानिक नेत्याकडे रोख जातोय का हे सगळं बोलताना? निश्चितच काही प्रमाणात त्यामध्ये काही नेते आहेत आणि लोकसभेच्या प्रचारादरम्यान भाजपाचे जी प्रदेश पातळीवरचे नेते हे वारंवार सोलापुरात येत होते. त्या नेत्यांना या ठिकाणी प्रणिती शिंदेच्या वतीनं टार्गेट करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. निश्चित धन्यवाद यावेळी अभिषेक ताजे अपडेट देण्यासाठी. मात्र ही मोठी बातमी आपण पाहतोय. दंगली लावा फडणवीसांनी सांगितलं असं प्रणिती शिंदेनी थेट आरोप जो आहे तो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केलेला आहे. काय म्हणालात प्रणिती शिंदे, आपण पुन्हा एकदा पाहूयात. फडणवीस की आणि त्यांची सगळी पिलावर आपल्या सोलापुरात आलेली सांगितलेलं दंगली लावा म्हणून दंगल लावणार ते 2 दिवस आधी सोलापुरात लाच वाटायला पाहिजे. रक्तावर राजकारण करतात लोक. आज मी ठरवले का नाही बोलणार. जर आपल्या इकडे लावल्या 4 हुतात्म्यांच्या शहरामध्ये गावामध्ये जिल्ह्यामध्ये येऊन आपल्यामध्ये भांडण आणि दंगल लावणार होते लोक. त्यांच्या कानात सांगितलं गेलेलं आणि मी नाही तुम्हाला उदाहरण आहे तुमच्या समोर. पोलिसच्या दिवशी काय झालं, वोटिंगच्या दिवशी काय झालं, काय म्हणाले लोक. शेवटी सीपीने त्याला सांगितलं जा बाहेर, कारण नाहीतर मला उमेदवाराला FIR लॉन्च करावं लागेल. हे ऑन रेकॉर्ड